नमस्कार मंडळी, नमस्कार. विनोदाचा स्वादिष्ट आणि खुसखुशीत फराळ घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, दिवाळी धमाका. दिवाळीच्या या खास भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, महाराष्ट्रास बेस्ट डान्सर, बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या या खास भागामध्ये समाविष्ट झालेली एक खास पाहुणी, तिचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. महाराष्ट्रात बेस्ट डान्सर, बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही या कार्यक्रमाची परीक्षिका, उत्कृष्ट नृत्यांगना आणि तितकीच उत्कृष्ट अभिनेत्री पूजा सावंत. मंडळी, महाराष्ट्रात बेस्ट डान्सर, बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकणार आहात 30 नोव्हेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता, अर्थातच आपल्या सोनी मराठीवर. आणि बुधवार गुरुवारी आम्ही आहोतच रात्री 9 वाजता तुम्हाला हसवायला घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. भन्नाट विनोदाचं कॉम्बिनेशन असलेल्या कलाकृती कोणत्या असं म्हटल्यावर एक नाव चटकन डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे नमस्कार नमस्कार मंडळी. पशाजी, का करताय शब्दांची खंडुळी? हे तुमचं मराठी, हे तुमचं मराठी. मराठीवरून तू मला बोलणार आहेस? अर्थात. मला एक सांग, चांगलं मराठी कोणाचं आहे, तुझं का प्राजक्ताचं? प्राजक्ताच. मग मंडुळी. चला तर मंडळी बोलूया आजच्या आपल्या हास्य कलाकारीकडे. शिगाण मंडुळी मंडुळी मंडुळी. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च. तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिवाळीत येणाऱ्या खर्चासारखे आम्ही इथे काय करतोय आत्ता अचानक. पशाजी सांगतील. कसं आहे, असं म्हणतात की दिवाळीमध्ये आकाशातले सगळे तारे पृथ्वीवर अवतरतात. म्हणलं आपण तरी का मागे राहायचं, नाही का? नाही, जोक सपाट. दिवाळी हा सगळ्यांना जवळ आणणारा सण आहे, म्हणून म्हणलं एवढ्या लांबून बोलणं बरं नाही, तुमच्या जवळ येऊन बोलावं. दिवाळीमध्ये आपण कसे एकमेकांना फराळ देतो, नातेवाईकांना गिफ्ट्स देतो, थोडक्यात काय तर प्रेमाची देवाणघेवाण होते. मग 2 वर्ष तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिलंय, त्याची परतफेड व्हायला नको? व्हायलाच हवं. मग ती कॉम्प्लिमेंटच्या स्वरूपात असेल किंवा शाल जोडीतली असेल. काय गौरे? आणि तसंही यावर्षी धूर होऊ नये म्हणून आपण फटाके मुक्त दिवाळी साजरी करणार आहोत. पण आज आम्ही जे बॉम्ब्स आणलेत ते इथे फोडल्यानंतर अदृश्य धूर होणार आहे. तो दिसणार नाहीये, पण तो जाणवणार आहे, मज्जा येणार आहे. काय मग पशाची सुरुवात करायची का? कोणापासून करायची सुरुवात? अरे हा काय प्रश्न आहे का सई? कोणापासून करणार? सिनियर मोस्ट रिस्पेक्टेबल, ज्यांनी आपल्यापेक्षा खूप जास्त काम केलंय, गेली 2 वर्ष आपण ज्याच्याकडून क्षणोक्षणी काही ना काहीतरी शिकतोय, असे सिनियर मोस्ट. गौरव सर. या पशाजी, तुम्ही पाहिलं का? काय? तू हे जेव्हा वर्णन करत होतास तेव्हा अरुण दादा अगदी हलकेच उठून उभे राहिले होते, पण गौऱ्याचं नाव ऐकताच ते आदरानं खाली बसले. क्या बात आहे गौऱ्या, काय कमावलंयस तू यार 2 वर्षात. अरुण तुला आदर देतो म्हणजे तर गौऱ्या, तुझ्यासाठी आम्ही काही प्रश्न काढलेत. रॅपिड फायर राऊंड आहे. अरे बापरे. रेडी? हो सर. आवाज जातोय, आवाज जरा येत नाही नेहमी सारखा. माईक जवळ घे, माईक जवळ घे. हो सर. आई शवास. चला,
पहिला प्रश्न, तुला जास्त कोण आवडतं, समीर चौगुले का प्रसाद खांडेकर? पटकन पटकन. प्रसाद खांडेकर. समीर चौगुले आवडत नाही? दादा आवडतोच. आत्ता मी तुला विचारलं जास्त कोण आवडतं, त्यावर तू म्हणलास प्रसाद खांडेकर, म्हणजे समीर चौगुले कमी आवडतो. अर्थात क्लिअरली. आता काय बोलू सर. दुसरा, नम्रता का विशाखा? विशाखाताई. नम्रता आवडत नाही? नम्रता तू आवडत नाहीस याला? नाही नाही. का विशाखाला घाबरतोस? खोटं कशाला बोलतो, खरं बोललं अरे बिंदास. खरं सांगितलं ना. विशाखाला घाबरतोस? हो. बरं ऐक, या नंतरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, खूप केअरफुली उत्तर द्या. तिसरा, हो सर. मी का सई? बाहेर ॲम्ब्युलन्स आहे. आज मला लागेल. सांग. सई मॅम. ठरलं? फायनल आहे ना? एकदा विचार कर. फायनल आहे? याच्यावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. गौऱ्या आता उत्तर बदललं. नाही सई मॅम. सई मॅम. ओके, आणा नारळ आणा. शेवटचा एपिसोड तुझा. ऍक्टिंग बघ त्याची. चल, पुढचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं, 10 मिनिटाचं स्किट का 10 सेकंदातला बॉलिवूड फिल्म मधला रोड? 10 मिनिटाचं स्किट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चारमार, आज आवाज जरा खोल गेलाय वाटतं. नाही. हा काय एरवी इथे उभे राहून आमची मापं काढत असतो, कुठे गेला तो गौऱ्या? हा बोल ना चोंबड्या. आताच बोललो तुम्ही आवडता तुम्ही. बदलतोय कॉन्फिडन्स कुठे गेला पण? बदलतोय उत्तर पुन्हा विचारतो प्रश्न. कॉन्फिडन्स आणि एनर्जी कुठे नेहमीची? हाय. एक गिफ्ट दिलं तर ती एनर्जी वाढेल हा. कदाचित. येस. गिफ्ट प्लीज. ये बात. उघड. उघड. काय म्हणाला होतास ना, घे. आज आम्ही तुला तुझी हक्काची स्वतःची ॲम्ब्युलन्स दिलेली आहे, ती घे आणि त्यातनं फिर बाबा. बर, आता तुझी पार्टनर वनिता ती आज इथे नाही आहे, पण तरी सुद्धा आम्ही तिच्याकरता गिफ्ट आणलंय, ते तू तिच्यापर्यंत पोहोचवशील? हो सर. आणा. वनितासाठी स्पेशल गिफ्ट्स आहेत. डाएट वडापाव, डाएट भजीपाव, डाएट कोल्ड्रिंक, डाएट फरसाण आणि डाएट. म्हणजे ती जेव्हा जेव्हा डाएट करते तेव्हा या सगळ्या गोष्टी तिला लागतात, तिच्यापर्यंत पोहोच. धन्यवाद. थँक्यू गौरव. सई, मला असं वाटतं की आता या मंचावरती वादळ यायला हवं. अर्थात. आणि वादळ फक्त एकच व्यक्ती सोबत घेऊन फिरते, नम्रता खंबेराव. संबेराव. नमा, सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. तू एका खूप मोठ्या शोची अँकर व्हायला चालली आहेस. तुझ्या प्रवासासाठी शुभेच्छा. नमा, तुझ्यासाठी काही रॅपिड फायरचे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे. आवडता लेखक प्रसाद खांडेकर, समीर चौगुले की सचिन मोटे? नमा, उत्तर द्यायचं, रॅपिड फायर राऊंड आहे. प्रसाद खांडेकर. वाव. प्रेम. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, येस. तुझी मुलाखतही मी मध्ये एकदा वाचली. तू वारंवार हे म्हणत असतेस की तुला तुझ्या पोटेन्शियलचे, तुझ्या कॅलिबरचे रोल मिळत नाहीत फिल्म्समध्ये. सो मी आज या मंचावरनं
संपूर्ण महाराष्ट्रासमोर जाहीर करतो की तुला हवे ते सगळे रोल मी तुला देणार. दादा थँक्यू दादा, थँक्यू सो मच. नमाचं गिफ्ट आणा. नमा, तुला हवे ते सगळे रोल. क्रीम रोल, क्रीम रोल, पनीर रोल, पेपर रोल, खास दिवाळीसाठी टिकल्यांचा रोल आणि रोड रोल. कशाची पार्टी सारखं करू नका तुम्ही. फिल्मचा रोल द्या, फिल्मचा रोल. आय लव्ह यू. फिल्मचा रोल तू म्हणाल, तुझ्या शब्दाला मान दिलाच पाहिजे. अर्थात एका नामवंत कंपनीचा फिल्मचा रोल. नमा, खास तुझ्यासाठी. किती वाईट. ठीक आहे, हे रोल सुद्धा मी खुशी खुशी ऍक्सेप्ट करते दादा. वा, वा. थँक्यू सो मच. आता ज्याला असं वाटतंय की नावात टॅलेंट आहे त्यांनी समोर यावं. मला आज नाही वाटत आहे. मला आज नाही वाटत आहे. राहू दे. बरं ठीक आहे. नमस्कार. आज तुम्ही मला इथे बोलवलं, धन्यवाद. आता तोतयाने यायला हरकत नाही. भावा, तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे. माझ्या भावाचं गिफ्ट आणा प्लीज. वाव. भावा, तू नेहमी बॅकफुटला राहून समोरच्याला बॅटिंग करायला चान्स देतोस. इथून पुढे तू बॅटिंग करायची. अरे वा वा, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढं संपलेलं नाही. झालं ना? नाही नाही, नाही नाही नाही. तुझ्यासाठी एक टास्क आहे. खूप सोपं आहे. ती बॅट थोड्या वेळ सहीकडे दे. हा, काही सेकंद मी म्युझिक लावणार आहे. त्याच्यावर मी तुला वेगवेगळ्या स्टेप्स करून दाखवणार आहे. त्या स्टेप्स तू कॉपी करायची. पूजा, तू डोळे मिटलेस तरी चालेल. म्युझिक. रेडी? जगाला कळू दे तुझे केस खरे आहेत. नाही तर जगासमोर कबूल कर की हा पॅच आहे. थँक्यू थँक्यू. असाच ओढत राहा तू. विशाखा ताई, ये ना. विशाखाताई, मला तुला काही रॅपिड फायरचे प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, जीवा भावाचा कोण आहे, पॅडी का नमा? पॅडी. समीर की प्रसाद? समयप्रा. नाही. समीर की प्रसाद? एकच चूज करायचं. प्रसाद. अभिनय की सोशल मीडियावर लेखन? ऑफकोर्स अभिनय. ओके, तुझ्याकडे एक खास गिफ्ट आहे. प्लीज.
या सो एक्सायटेड. उर्दू मराठी शब्दकोश. थँक्यू. तू सोशल मीडियावर जे लिहितेस ते आधी तुला कळावं. आणि नंतर ते आम्हाला कळावं. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट विशाखाताई, याची एक कॉपी नंतर प्राजूला दे. बरोबर. थँक्यू. थँक्यू थँक्यू विशाल. समीरदा, तू ये आता. तुझ्यासाठी माझ्याकडे अत्यंत स्पेशल गिफ्ट आहे आणि जे मी स्वतः माझ्या हाताने बनवून देणार आहे. काय सांगतेस काय? हो. वाव, सो प्रॉपर्टी लकी. प्लीज. समय सो लकी. उलट कर, असं कर. हलू नकोस, अजिबात हलू नकोस. थोडा असा, थोडं बॉडीली इकडे इकडे माझ्याकडे. हा बस बस, हलू नको. हे नाही, ती सिरियसली मस्त काढते. खूप मस्त काढते. नाही नाही, खरंच मस्त काढते. तुमचं काय बसा नाही एवढं काय. ए यार सम्या, सम्या इकडे बघ. नाही हे त्याला प्लीज दिसत ना. दादा तो डोळे झाकून घ्या नंतर चित्र बघताना. एवढं बघून तुला बागेतच काढणार आहे. चांगलं काढते, चांगलं काढते. झालं? हो झालं. सध्या संपूर्ण महाराष्ट्र समीर चौगुले यांची चित्र काढण्यात व्यस्त आहे. आणि चांगली गोष्ट आहे. इतके फॅन्स आहेत तुझे, तुझ्यावर एवढं प्रेम करतात. या सगळ्या फॅन्सनी समीरला जी स्केचेस काढून पाठवलेली आहेत त्याचं एक प्रचंड मोठं प्रदर्शन सोनी मराठीतर्फे BKCच्या ग्राउंडवर भरवणार. त्या प्रदर्शनामध्ये खारीचा वाटा म्हणून सईकडनं हे गिफ्ट आहे. समय तुला आवडलं की नाही? खूप आवडलं, खूप आवडलं. थँक्यू सई. यो वेलकम. ऐक ना, जाता आता एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा ना. आवडता दिग्दर्शक सचिन गोस्वामी की प्रसादो? सचिन गोस्वामी. वाव. सॉरी प्रसाद. अरे सॉरी काय, मी हेच उत्तर दिलं असतं वेड्या. पण तुला हा प्रश्न विचारला नसता. थँक्यू सम्या, थँक्यू सो मच. थँक्यू. 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 अरुणदा, माय क्यूटी पाय प्लीज या. अरुणदा, एक रिक्वेस्ट होती. या बोर्डवरती तुम्ही आमच्यासाठी इंग्रजीमध्ये सेरेंडिपिटी ऑलवेज रिवॉर्ड्स द प्रिपेअर्ड असं लिहून दाखवा. बर ते नको. ठीक आहे. सोपं आहे, सोपं तुम्ही दे ना, सोपं तुम्हाला दे. सोपं देते. हां, स्ट्रॉबेरी फ्रॉम महाबळेश्वर असं लिहून दाखवा. या इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये. स्ट्रॉबेरी फ्रॉम महाबळेश्वर. स्ट्रॉबेरी फ्रॉम महाबळेश्वर. फ्रॉम महाबळेश्वर. इंग्रजीत काढलाय तरी आडवा.
क्या बात, सही वाचून दाखव. स्ट्रॉबेरी From? महाबलेश्वर. नॉट बॅड. नॉट बॅड. व्हेरी नाईस. अरुण दादा, पण तुम्ही इथेच थांबा. मी प्लॅटॉनिकना रिक्वेस्ट करते की त्यांनी यावं. या. हॅलो. प्लॅटॉनिक, एक अशी रिक्वेस्ट होती की वेन आय कम ऑन द स्टेज आय ब्लडी ओन द स्टेज, हे वाक्य 5 वेळेला सलग म्हणायचं, न थांबा. 5 वेळा वाक्य म्हणायचं आहे, पण ती शालूचा डान्स करत करत म्हणायचं. When I come on the stage, I bloody own the stage. When I come on the stage, I bloody own the stage. When I come on the stage, I bloody own the stage. When I come on the stage, I bloody own the stage. When I come on the stage, I bloody own the stage. थँक्यू. गाडी दा, आम्हाला जॉईन कर ना प्लीज. आमच्या दोघांकडून एक गिफ्ट आहे. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की एक व्यक्ती इथे असणं फार महत्वाचं आहे. श्याम राजपूत, तुमले रंगमंचावर येवानं निमंत्रण दी राहिनू. अट्टे यावा नि चारचान लावा. मेरा भाई. आता तुम्ही दोघं तिकडे वा. श्याम, मी आणि सई अशी एक टीम आहे. बर. या. 1 2 3. 2 ब्लाऊज साडीला, वंदन अरुण पॅडीला. साडीला नक्षी काठावर, अरुण पॅडीला मारू. फायनली श्याम दादा, फायनली गुरुजींनी आम्हा दोघांना सल्यूट. त्यांच्या वाटणीने आम्ही त्यांचा बदला घेतलेला आहे. पण आता यांच्या हस्ते तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. Yes. गिफ्ट आणा प्लीज. श्याम, प्लीज उघड. तुमची स्मरणशक्ती अशीच राहावी तल्लख, आणि यांच्या पाठांतराचा बोज तुम्ही कायम असाच पेलत राहावात, यासाठी हे बदल. थँक्यू श्याम. थँक्यू अरुण. थँक्यू पॅडी. माननीय भूषण कडू. तर आज या ठिकाणी भूषणच्याच हस्ते त्यांनीच लिहिलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. पुस्तक आणा प्लीज. भूषण पीडित असहाय्य धास्तावलेला निर्माता संघ यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे. तीही आपल्याला जेव्हा पुस्तक मिळेल तेव्हा नक्की वाचा. आपण सगळ्यांनी. येस, मी तुला मदत करतो. उघडायचं. हा, तू हात लाव म्हणजे तू उघडल्यासारखं होईल. येस. तर फारच अप्रतिम नाव आहे पुस्तकाचं. काय काय शूटिंगला उशिरा येण्याची 1001 कारणे. शूटिंगला उशिरा येण्याची 1001 कारणे. हे या प्रवासातलं हे पहिलं पुस्तक आहे. अजून बरीच येतील. भूषण, या तुझ्या पुस्तकाचा अनेक कलाकारांना खूप फायदा होईल, नाही सई? माझी उजळणी झालेली आहे ऑलरेडी. तर मी आता तुला अशी विनंती करतो की या मंगल प्रसंगी या पुस्तकाबद्दलचं तुझं मत 1000 शूटिंगला उशिरा येण्याची 1001 कारणे, प्रेरणा आणि प्रेरके यावर तू 2 मिनिटं बोलावंस अशी मी तुला विनंती करतो. नाही बोलू शकत. थँक्यू. धन्यवाद. आणि आता आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या व्यक्तीसाठी एक खास रॅप सॉन्ग. ती लाडकी व्यक्ती म्हणजे अर्थातच
प्राजक्ता प्लीज. प्राजक्तासाठी हा रॅप स्पेशली मोठे गोस्वामींनी लिहिला आणि अर्थातच आमिरनी तो कंपोज केलाय. मी वा. माझ्या भाबड्या स्वरात तो पेश करतो. इर्शाद. कसं काय मंडाळी, कसं काय मंडाळी, काय म्हणता मंडोळी, कसं काय मंडाळी, काय म्हणता मंडोळी, वा दादा वा, वा दादा वा, वा दादा वा, वा दादा वा. मस्त झालं स्किट, मस्त झालं स्किट, खाऊ चाय बिस्किट, मस्त झालं स्किट, खाऊ चाय बिस्किट, विनोदाचं धुमशान, खाऊ गाठी फरसाण, विनोदाचं धुमशान, खाऊ गाठी फरसाण, फरसाण 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 फरसाण, पुण्याचं फरसाण 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 फरसाण. इन्शाल्लाह आमीन. प्रसादू थँक्यू सो मच. पण थँक्यू प्राजू, तुला दिवाळीच्या शुभेच्छू. मंडळी, दिवाळी निमित्त आता इथे रंगणार आहे एक महाचर्चा. तुमच्या समोर आहेत टॅलेंटची डबल डेकर प्रसाद खांडेकर, मॅड कॉमेडीचा डॅडी, कांबळ्यांचा पॅडी, आणि त्यांच्यासोबत या महाचर्चेत दिवे लावायला येते भाबडी, निष्पाप, निरागस, लॉली अर्थात नम्रता संभेराव. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या MHJ न्यूजमध्ये. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. दिवाळी, दीपावली, दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव, कितीतरी नावाने हा सण आपण साजरा करतो. हा सण आपल्या आयुष्यात चैतन्य आणि आनंद आणतो. आणि आता एवढ्या जागतिक संकटानंतर आत्ताची दिवाळी कशी असेल हे नेमकं आपल्यालाही कळत नाही आहे. आणि यावरच माझ्या न्यूज शोमध्ये चर्चा होणार आहे. आणि या चर्चासत्रात चर्चा करण्यासाठी आज आलेत आपले प्रमुख पाहुणे. मी आमंत्रित करतो अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी पंढरीदादा कांबळे यांना. एकदा जोरदार टाळ्या. सर, तुमचं खूप खूप स्वागत दादा. मंडळी, तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल, कारण पंढरीदादा हे माझे सुद्धा गुरु आहेत. म्हणजे मी त्यांच्याच हाताखाली शिकून आजवर जो इथपर्यंत पोहोचलोय ते फक्त पंढरीदादांमुळे. अरे बेडा. दादा, तुम्ही माझ्या एका शब्दावर इथे आलात, तुमचे खूप खूप आभार. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना बोलूया. आणि आपले दुसरे नाही रे, ए नाही होगा यार. ए काय झालं खांडेकर? अरे ए, दिवाळी 6 महीने पुढे ढकलो, हेही नको यार. अरे नाही होगा मेरी बात. बोलूया आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना, मिस लॉली यांना. Hello everyone. Please don't flush it up. Please don't flush it up. Only click it up. Please. Hello everyone. So guys, this Diwali bring you so much prosperity and hippie hure. खांडेकर, हे ब्रुंगयू म्हणजे काय? दादा, तुम्हाला प्रॉपर्टी कळलंय? नाही. त्या हिपी फुर्रे का बोलत कळलं? नाही. ब्रुंगयूचं का टेन्शन घेताय? सोडा ना. जाऊ दे ना. हां, ठीक आहे, काही कळलं नाही पण हरकत नाही.
ह्या दिवाळीत तुम्हाला पण आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे क्षण तुमच्या आयुष्यात येवोत हीच तुम्हाला सदिच्छा. मला पण काही कळलं नाही पण हरकत नाही. तर आपण आता चर्चासत्राला सुरुवात करूया. दादा काय सांगाल दिवाळीबद्दल? वा, दिवाळीचा सण हा भारतातला प्रमुख सण आहे. पावसाळा संपल्याच्या नंतर पीक हातात आलेलं असतं. काय करताय? ओ पीक हाती आलं, एवढं कशाला रिॲक्ट करताय? पीक हातात घेतलं ना काटा टोचला. दादा तुम्ही तिकडे बघा. अच्छा होतं तिकडे बघून, तिच्याकडे नका बघू तुम्ही. तर पावसाळा संपून पीक हातात आलेलं असतं आणि शरद ऋतूच्या ऐन मध्यानी शरद ऋतूच्या ऐन मध्यानी अश्विन आणि कार्तिक यांच्या संधिकालामध्ये हा सण आलेला असतो. हे खोट आहे, हे खोट आहे. अश्विन कार्तिक शरद यांचा दिवाळीशी काही एक रिलेशनशिप नाहीये. म्हणजे? हो मला माहितीये, मला डिटेलिंग मध्ये माहितीये. अश्विन कार्तिक आणि शरद हे तिघं पण माझ्या मागे लागले होते. टपोरी कुठले? मला सगळं विचारा. मला विचारा दिवाळी केव्हा येते? केव्हा येते? यु नो गाईज, दिवाळी ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत येते. नको ना, बोलतायत ना ते. यू आर लॉईंग नॉटी पुंडरी. एक मिनिट. हे बघा लॉलीजी, तुम्ही दादांशी अशा भाषेत नाही बोलू शकत. नाही खांडेकर, बोलू दे रे. खूप दिवसांनी असं कोणतरी असं लाडाने एकदम. दादा काय चाललंय तुमचं? ते मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी ऋतूंबद्दल सांगितलं ना. ऋतूंबद्दल सांगितलं हा, तुम्ही. ते म्हणजे शरद, अश्विन, हे कार्तिक हे तुमच्या मित्रांची नाव आहे? या मित्रांची नाव आहेत. आणि मग फाल्गुन? तो तर म्हणजे जुना मित्र आहे माझा. आणि चैत्र? चैत्र तर आता मैत्र झालाय माझा एकदम रिसेंट मध्ये. आणि भाद्रपद? भाद्रपदच्या थोत्रीतच देणार आहे मी भेटल्यावर एकदा. नाही हे बघा, म्हणजे नॉटी लब्बाड. नाही तुम्ही बोलताय ना ते तुमच्या मित्रांबद्दल बोलताय. मी तुम्हाला मराठी महिन्यांबद्दल सांगतोय. हा दादा महिन्यांबद्दल सांगताय. दादा मला दिवाळीच्या इतिहासाबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे पूर्वीच्या काळची दिवाळी साजरी करायची आणि आत्ताची दिवाळी साजरी करतात, काय सांगाल दादा? काय तर उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी ही साधारण 3000 वर्षांपासून साजरी केली जाते. नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नान म्हणजे ज्याला आपण आपल्या कलोकियल लँग्वेजमध्ये, ज्याला आपण घरगुती लँग्वेजमध्ये आपण ज्याला पहिली आंघोळ सुद्धा म्हणतो आपण. आय नो दॅट. आय नो पहिली आंघोळ. यु नो मी पहिली पण आंघोळ करते आणि मग नंतर दुसरी पण आंघोळ करते. मी पहिली पण आंघोळ करते, दुसरी पण आंघोळ करते, म्हणजे मी सकाळी पण आंघोळ करते आणि रात्री पण आंघोळ करते. दोनदा माणसाने आंघोळ करायची असते. माझं म्हणणं काय की स्वच्छ राहायचं माणसाने, हेच माझं सांगण्यामागचं तात्पर्य आहे. खांडेकर, हेच माझं सांगण्यामागचं तात्पर्य आहे. खांडेकर जाम तापतंय रे. दादा तुमचं म्हणजे ते त्या जे बोलतायत ते तात्पर्य बरोबर आहे असं. दादा तुम्ही नका लक्ष देऊ, कॉन्सन्ट्रेट करा दादा. तुम्ही नका लक्ष देऊ. आपण पुढे वळूया. दादा यावर्षी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून फटाक्यांचा वापर टाळावा, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय दादा? काय वाटतंय दादा? फटाक्यांबद्दल बोलतो. फटाके. ओ बाबा, चांगला विषय तुम्ही काढलेला आहे, फटाके. तर फटाक्यांना हिंदीमध्ये पटाखा असं म्हणतात आणि त्याला इंग्रजीत क्रॅकर्स असं पण म्हणतात. आणि मी लहानपणी फटाक्यांना काय बोलायची माहितीये? काय? धूम. काय म्हणायचं? मी लहानपणी फटाक्यांना ढूम बोलायची. का? कारण सगळे मला ना फटाका बोलायचे, म्हणून मी सगळ्यांना ढूम बोलायची फटाक्यांना. कधी एकदा फटाक्यांचा विषय निघतो आणि स्वतःला फटाका म्हणून घेता, असं झालं असेल ना तुम्हाला? तर मी खांडेकर मी काय सांगत होतो की म्हणजे आपल्या ज्या ग्रंथांमध्ये असं जे लिहिलेलं आहे की म्हणजे आपल्याकडे म्हणजे जे. दादा नका बघू तिकडे, चांगलं बोलतो चाललंय तुमचं, इकडे बघा. सगळं ठरवून आलेलो, सगळं मी
तर काय होतं तुम्हाला सांगतो की म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार आपल्या ज्या ग्रंथांमध्ये म्हणजे आपल्याकडे फटाके दिवाळीत फोडले जातात, पण ग्रंथांनुसार आणि काही मिथकं आहेत जी त्यांच्या म्हणजे प्रमाणानुसार म्हणजे आपल्याकडे फटाके वाजवायची खरं तर परंपरा नाही आहे परंपरा आपल्याकडे. आणि म्हणजे त्या ग्रंथांनुसार म्हणजे आपल्याकडे म्हणजे दिवाळी हा सण जो आहे तो दिव्यांचा आणि आनंदाचा क्षण आहे. आणि त्याच्यातमध्ये म्हणजे फटाके वाजवण्याचे असे जे मोठमोठ्या आवाजांचे फटाके वाजवण्याचे उल्लेख आहेत ते कुठेही आपल्याला दाखले त्याचे दिसत नाहीत. एक मिनिट, का नाही वाजवायचे फटाके? मला आता सगळे फटाके खूप आवडतात. यु नो, आय जस्ट लव्ह फटाके. प्रत्येक फटाक्यामधनं, सगळ्या फटाक्यांमधनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. यु नो, काय करायचं, थांबायचं की निघायचं? स्किट तू लिहिलेस, तू कॉल घे. नाही तसं नाही, ती सगळ्या फटाके बोलले म्हणजे तिचं आता एक पत्रे चालू होणार म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. नाही मी खरंच ते सांगते. मी रॉकेटकडनं हे शिकली की उंच उडायचं असेल तर बाटली खूप गरजेची आहे. मी भुईचक्राकडनं काय शिकली की असं मुक्तपणे बागडायचं आणि मग कुठे पण घुसायचं. कधी इकडे घुसायचं, कधी गोल 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 परत तिकडे घुसायचं. असं मी शिकली भुईचक्राकडनं. आणि यु नो 7 शॉट्स. 7 शॉट फटाके, त्याच्याकडनं मी काय शिकली? स्टॅमिना. त्याच्याकडनं मी स्टॅमिना शिकली. म्हणजे 7 वेळा पेटायचं आणि 7 वेळा फुटायचं. काय स्टॅमिना लागतो याच्याकडनं मी स्टॅमिना शिकली. आणि पाऊस, प्रेम करण्यासाठी फ्लो काय पाहिजे हे मी पावसाकडनं शिकली. आणि एवढं काय, सगळ्यात माझा आवडता फटाका कुठला आहे माहितीये? सगळ्यात आवडता फटाका, सगळ्यात आवडता फटाका नागगोळी. मला नागगोळी इतकं आवडतो म्हणजे कसं ना, पेटवल्यानंतर कशी अशी 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 बाहेर येते ती. यु नो, आधी पेटवताना एवढीशी असते, मग अशी मोठी 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 होत जाते नागगोळी. आय जस्ट लव्ह नागगोळी. लॉलीजी. येस पुंडरी. लॉलीजी, फटाके इतके सुंदर असतात हे आज मला कळलं. थँक्यू लॉली डार्लिंग. अगे तू काय केलंयस? अगं माझा गुरु, मी त्याला संयमी प्रगल्भ समजतो, तुझ्यामुळे छचोरगिरी करायला लागला तो. नाही, त्यांना आता खरं महत्व कळलंय दिवाळीचं. त्यांना लॉलीचं महत्व कळलंय, त्यांना फटाक्यांचं महत्व कळलंय, त्यांना दिवाळीचं महत्व कळलंय. पुंडरीजी, मला फक्त तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. 1 मिनिट, मला तुम्हाला फक्त एक सल्ला द्यायचा आहे. आयुष्यात नेहमी पेटणारेच फटाके विकत घ्यायचे. पेटून विजणारे फटाके मला अजिबात आवडत नाहीत. पण मुळात यावर्षी फटाकेच नाही वाजवायचे हे ठरलंय. कोण आहे वाजवायचं? तेच सांगायला आपण इथे भेटलो ना आज. नाही फटाके वाजवायचे. काय करायचंय? फटाके तुम्ही फटाके वाजवणार, धूर होणार, श्वसनाचे त्रास होणार, म्हणजे पुन्हा आपण ज्या रोगाला पळून लावलंय त्याला पुन्हा आयत्या येण्याचं आपण आमंत्रण देणार. कशाला? तुम्हाला दिवाळी साजरी करायची ना, रांगोळ्या काढा, दिवे लावा, दिव्यांची आरास करा, लाइटिंग करा, फराळ खा, पाहिजे ते करा. आपण हे फटाके पडून आजारांना आणि पक्ष्यांना का त्रास द्यायचे? त्यामुळे या दिवाळीत फटाके वाजवायचे नाही, कळलं? आय उगरी. उगरी नाही आणि इंग्लिश पण नाही बोलायचं, कळलं? यापुढे तुम्ही इथे यायचं नाही, चालतं. पूजा, तू काल आणि आजच्या या भागात आमच्या बरोबर सहभागी झालीस. तुला हास्य जत्रेचा काय अनुभव आला? तू किती आनंद घेतलास, किती मजा केलीस? काय सांगशील हास्य जत्रेविषयी? हास्य जत्रा ह्या शोची मी खूप मोठी फॅन आहे प्राजक्ता. तुला कल्पनाही नाही मी किती मोठी फॅन आहे. मी एकही एपिसोड मिस नाही केला आहे. शूटला मी जेव्हा असायचे तेव्हा जे ब्रेक मिळायचा त्याच्यामध्ये मी हास्य जत्रेचेच स्किट्स बघायचे. तुमचे बरेचसे स्किट मला पाठ आहेत आता. म्हणजे जवळपास माझं एक स्वप्न असतं, आपली एक स्वप्नांची एक यादी असते, त्यामध्ये एक स्वप्न होतं की मला हास्य जत्रेमध्ये जायचं आहे आणि आज ते पूर्ण झालं. हाऊ क्यूट. वा. पूजा, तुला महाराष्ट्रास बेस्ट डान्सर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं बेस्टेस्ट टॅलेंट बघायला मिळो, वेगवेगळे डान्स फॉर्म्स बघायला मिळोत ह्या सदिच्छा आणि तुझ्या या नव्या इनिंगसाठी, नव्या प्रवासासाठी आम्हा सगळ्यांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय, परंतु दिवाळी विशेष भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा दिवाळी.